नाशिक शहरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची मोठी कारवाई। एमडी अर्थात मेफेड्रॉन विक्री करणारा तरुण अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या जाळ्यात अडकला असून सुमारे 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज नेटवर्कवर पोलिसांनी पुन्हा एकदा कडक संदेश दिला आहे। नाशिक शहरात वाढत्या अंमली पदार्थांच्या विक्रीवर आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार विशेष मोहीम राबविण्यात येत आहे। त्या अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार चेतनानगर परिसरात कारवाई करण्यात आली आहे। पथकाने कौशल्यपूर्ण सापळा रचून वैभव पांडुरंग आव्हाड या 25 वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले। आरोपीच्या राहत्या घराची तपासणी करताना पोलीस श्वान पथकातील जॅक या श्वानाचीही मदत घेण्यात आली। तपासणी दरम्यान आरोपीकडून सुमारे 7 ग्रॅम वजनाचा एमडी अर्थात मॅफेड्रॉन अंमली पदार्थ जप्त करण्यात आलाय। या अंमली पदार्थांची अंदाजे किंमत 35,000 रुपये असून इतर मुद्देमालासह एकूण 60,000 रुपये किमतीचा माल पोलिसांनी हस्तगत केलाय। नाशिक शहरात ड्रग्ज विक्री करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई सुरू राहणार असून नागरिकांनी संशयास्पद हालचालींबाबत पोलिसांना माहिती द्यावी असे आवाहन पोलिसांनी केलं आहे। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या या कारवाईमुळे शहरातील ड्रग्ज रॅकेटवर मोठा आघात झाल्याचं मानलं जात आहे। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सचिन चौधरी, विशाल पाटील, रंजन बेंडाळे तसेच अंमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तरित्या पार पाडली असून नाशिक पोलिसांची ही कारवाई ड्रग्ज माफियांना स्पष्ट इशारा देत असल्याचे मानले जात आहे। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक।